सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. बाळकृष्णनंदा घरी नाणंदल्या घरणारी हा ब्रह्मांडाचा मार्ग आहे बघा, बरं का. आणि बालरूप धारण करून यशोदीच्या मांडीवरती खेळतो आहे. बालरूप आहे बघा, अशी 2 रूप पूर्ण अवतार रामकृष्ण. बाकी मत्स्य कच्छ वगैरे आधी करायला काम करताना परमात्मा निघून जात असतो. पण या 2 अवतारामध्ये अगम्य लीला केलेल्या आहे बघा. त्यातही सुद्धा राम अवतारापेक्षा अधिक लीला या अवतारामध्ये आहे बरं का. देवाला राम अवतारामध्ये गोरक्षण नाही करता आलं. सगळी वानर मंडळी, कालासुद्धा करता आला नाही बघा. वानर मंडळी मग आता काला काय करायचं. शरयूच्या तीरावरती अयोध्येला प्रभू रामचंद्राने ठरवलं म्हणलं आपल्याला काला करायचा आहे. सगळी वानर मंडळी आहे बा. एक मोठं टोपलं आणलं, त्याच्यामध्ये लाया होत्या बा. अरे म्हणलं आपल्याला काला करायचा आहे. सगळी मंडळी शरयूच्या तीरावरती बसलेली आहे बघा. तिथं एक झाड होतं बघा. एका वानराने ते टोपलं उचलून झाडावर घेऊन गेलं. आता काय करतं, हनुमंतराय तिथं होते, सगळे काय होते. अरे म्हणलं आपल्याला काला करायचा आहे, वरून पालचं करून गेलं. म्हणलं चुकलं आपलं. आता राजाच्या घरी जन्म नाही घ्यायचा. कोणाच्या घरी? गोपाळाच्या घरी, असा गवळ्याच्या घरी जन्म घ्यायचा. आणि मग आणखी परमात्म्याने हा अवतार गोकुळामध्ये घेतलेला आहे. आणि असा परमात्मा हे जे सगळे बाल काय लीला आहे बघा. एक 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 अवतार. भगवान हसतो कसा, भगवान चालतो कसा, असं ब्रह्मांडाचा टेका ज्याला आणखी धारण करतो तो परमात्मा चालत असताना आई त्याचे कौतुक करते. कसा परमात्मा चालतो. भाग्य जर कोणी लुटलं असेल तर नंद आणि यशोदेने लुटलं आहे बरं का. ब्रह्मदेवाला सुद्धा हे भाग्य प्राप्त झालं नाही का. आहे परमात्मा मोठा इंद्राला सुद्धा हे भाग्य प्राप्त झालं नाही का. हा आनंद जर कोणी लुटला असेल आणि जो वारकरी आनंद लुटतो तो इतरांना लुटता येतो का. माग काय बराची पालखी निघते, काय तो बघायची. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. असा या भक्तिप्रेम रसाचा आनंद आहे. असा आनंद. आणि ती यशोदा काय तिला आनंद वाटत असेल. बाळकृष्ण नंदा घरी आणि आनंद आल्या नरनारी. माता तिथे काय सगळ्या गवळणी एक एक येत असते आणि पाहण्याकरता येत असते. त्याच्यामध्ये
सगळे जे गोपाळ आहेत ना ते सगळे वारकरी आहे बघा. मागच्या जन्मामध्ये त्यांनी महान भक्ती केल्यामुळे हा आनंद लुटण्याकरता गोकुळामध्ये आणखी सगळे गोपाळ झालेले. त्याच्या सगळे ज्ञानेश्वर महाराज आहे, तुकाराम महाराज आहे, नाथ महाराज आहे, नामदेव महाराज आहे. आपणही सुद्धा सगळे त्याच्यामध्ये आमचे स्वामीसुद्धा आहे त्याच्याबरोबर गोपाळाच्या रूपाने. आणि केवढा मोठा आनंद मजा आला. आणि ते सगळा आनंद आहे. अशा एक एक लीला आहे बघा. एक मृत्तिका भक्षण लीला आहे. माती खाण्याचं परमात्मा आणखी हे करतो आणि आपल्या आईला ब्रह्मांड दाखवतो. म्हटलं कोण त्याला काय कल्पना, आपल्या मांडीवर ते मूल खेळतं हे केवढं मोठं आहे. ते आमचे गर्गाचार्य आणि भगवंताची हे करण्याकरता आले होते. सगळं आणखी भविष्य वगैरे सांगितलं. यशोदेने सांगितलं म्हणलं गुरुदेव ब्रह्मवृंद आमच्याकडेच तुमच्या भोजनाचा कार्यक्रम होऊ द्या. म्हटलं कोरडी भिक्षा पाहिजे. म्हटलं कोरडी भिक्षा घ्या. कोरडी भिक्षा दिली बा. कोरडी भिक्षा दिल्यानंतर नाही का आणि यमुनेवरून स्नान करून आले. स्वतः स्वयंपाक केला, स्वतः केला बघा. आणि पुढे देवाच्या समोर नैवेद्य ठेवला. म्हटलं जगन्नाथा या म्हणायला लागले प्रसाद ग्रहण करण्याकरता. अशी प्रार्थना केली बघा. आपल्यामध्ये भारतीय संस्कृतीत आहे नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करू नये वाढत. पहिलं नैवेद्य काय केलं पाहिजे, मग ग्रहण परमेश्वर देवा जेवायचं आणि मग प्रार्थना करायची बा. आणि प्रार्थना केल्यानंतर नमस्कार करायचा. विठ्ठल आणि नमस्काराची पद्धती कमी व्हायला लागली बा. असं आहे. आता आपण नमस्कार करतो पुन्हा. आता तर नमस्कार तर फारच दिला आहे बघा. आता हाही राहिला नाही. आता एवढ्यावर आला ते बाकी कोणी एखादा श्रेष्ठ मनुष्य झाला हे पिंड्या इकडे इकडे. अरे म्हणले भाऊसाहेब चाललेले आहे नमस्कार कर किती असं 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 कर. हे खाली आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दोन्ही हात जोडायचे. मानाची ठेवायची का मानाची. श्री संताची या माता चरणावरी. श्री संताची या माता चरणावरी. श्री संताची माता चरणावरी. श्री संताची माता चरणावरी. साष्टांग करी दंडवत विश्रांती पावन विश्रांती पावन साष्टांग करी तेव्हा आणखी म्हटलं अहो जगन्नाथ प्रसाद ग्रहण करण्याकरता या. मी परमात्मा डोळे जाऊन ध्यान करत बसतो. गर्गाचार्य परमात्मा बालरूप धारण करून तो प्रसाद ग्रहण करतो. डोळे उघडून पाहतात. यशोदेचं पोर प्रसादाला मुख लावलं. म्हटलं यशोदे मुलाला आवर की आमचा एवढा प्रसाद म्हटलं हे करून टाकलेलं आहे. म्हटलं निघालो आम्ही. नाही म्हटलं महाराज प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. पुन्हा जातात यमुनेवर जातात स्नान करून येतात. पुन्हा आणखी नैवेद्य तयार करतात देवाला दाखवतात बघा. म्हटलं की जगन्नाथा या की असं म्हटल्यानंतर पुन्हा ध्यान करून पुन्हा परमात्मा प्रसाद. म्हटलं मी थांबणार नाही आता जेवण करणार नाही. यशोदा पाया पडते बा. म्हणजे महाराज तसं करू नका. मी मुलाला बांधून ठेवते कोंडून ठेवते याला येऊ देणार नाही. पण म्हणले तुम्ही न आणखी हे करता जाऊ नका. आग्रह करते बा. प्रेमाचा संबंध असतो. पुन्हा यमुनेवर जातात. पुन्हा स्नान करून येतात. पुन्हा नैवेद्य करतात आणि पुन्हा जातात. पुन्हा ध्यान करून पाहतात यशोदेने परमात्मा कोंडून ठेवलेला होता बा. आणि पुन्हा पाहतात तर पुन्हा परमात्मा प्रसाद करणार. मग यशोदा रागवते बा. आणि गर्गाचार्य रागवतात. म्हटलं तुला काय म्हणावं असं. म्हणलं आई माझा काय गुन्हा आहे. हे बाबाच म्हणतात जगन्नाथा
या प्रसाद ग्रहण करण्याकरता. म्हणून म्हणलं मी आमंत्रणाने येत असतो, बिना आमंत्रणाने येतो का मी? या म्हणतात बरं. म्हणलं तू का जगन्नाथ आहे का? गर्गाचे आहे. ब्रह्मांड दाखवले बघा विठ्ठल. गर्गाचार्य धावत गेले बघा आणि यशोदेचे पाय धरले, साष्टांग दंड सांगितले. मला काय तुझी पूज भाग्यवान आहे, ब्रह्मांडाचा नायक तुझ्या हृदयामध्ये आलेला आहे, काय तू भाग्यवान असले. बाळकृष्ण नंदाली नानंदल्या नरळाली. हा कोण परमात्मा आहे? एक एक लीला, मृत्तिका भक्षण लीला बरं का, मुखडी बंधन लीला, या सगळ्या तुम्हाला अधिक माहिती जर पाहिजे असेल तर श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य शुकदेवजी महाराज यांनी भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये अमृताला लाजवील अशा लीला आहे. काय डोंगरे महाराज सांगायचे, मंत्रमुग्ध व्हायचे. डोंगरे महाराज ज्यावेळेला भागवत सांगायचे, लोकांच्या आणखी श्रोत्याच्या डोळ्याला धारा लागायच्या. विठ्ठल असा एक एक लिहा, असा चोरीची लिहा करत असतात भगवान आणि प्रभू. काय अरे म्हणला तुम्ही आपल्या घरीच म्हणला कार्यक्रम करायचा. मग सगळे जे गोपाळ असतात ते महान तपस्वी असतात, त्याने भक्ती केलेली असते, त्या भक्तीचं फल परमात्मा देत असतात. तेव्हा रात्रीच्या प्रहरी परमात्मा दार उघडतात आणि सगळे जे गोपाळ असतात त्यांना घेत असतात. आता भगवंताच्या घरी दही दूध आणि लोणी त्याला काही कमी आहे का? 9 लक्ष गाय होते बरं का. मग सगळ्या काही वाल होत्या का? आणि किती दूध असेल, मग ते का पिशवीत दूध होतं का? ह्या टाक्या भरल्या करतात. त्या दुधाची लाज वाटते, दुधालाच लाज वाटते. एक जण माझ्याकडे आलं, मी म्हटलं बाबा कुठं गेला होता? म्हटलं दूध आणायला गेलो होतो. मग आणलं का दूध? आणलं. अरे म्हटलं भांडं दिसत नाही, काहीच दिसत नाही, आणि दूध आणलं असं म्हणतो. कारण आता दूध म्हटल्यानंतर त्याला भांडं पाहिजे का नाही? ते काय गहू ज्वारी आहे का? म्हटलं भांडं दिसत. म्हटलं महाराज मी काय खोटं बोलतो का तुमच्याशी? अहो म्हटलं खरंच आणलेलं आहे. अहो म्हटलं कुठं आहे की? खिशात हात घातला, पिशवी अशी दाखव. काय दुधाची फजिती काय आता अर्धं जेवण याने होत असे बा. दही दूध तूप लोणी बरं का. आजच्या पोराला नाही का पाहायला सुद्धा मिळत नाही का. असं आहे ना, आज भारत देश दरिद्री झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल मग काय विचारतो बा. देवाचे सगळ्या काही टाके भरले होते बा. एक एक गोपाळ घ्यायचा. म्हटलं तुला कशाची इच्छा आहे? इच्छा विचारायचं आहे. म्हटलं दुधाची इच्छा आहे का? तो गोपाळ उचलायचा आणि त्या दुधाच्या टाकीत टाकायचा बा. अरे म्हटलं कृष्णा, अरे पाय धुतले नाही, तोंड धुतलं नाही, टाकीमध्ये टाकलं. म्हटलं हे दुधानेच पाय धुवायचे, दुधानेच तोंड धुवायचं. म्हटलं स्नान, दुग्ध स्नान. म्हणलं आम्ही पोहायला जात असतो, यमुनेच्या तीरावरती म्हणायचे आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाची अंगात आजी देतो बोट भरी. मग सकाळच्या प्रक्रियेवर होता आणि मंथन करण्याकरता ते दही घेतलेलं आहे बा. मंथन करायला लागले. लोणी काही वर येईना बघा, म्हणून हात घातला बघा. एका गोपाळाची शेंडी लागली बघा, असं बाहेर काढला. म्हणलं यशोदे रागवायचं नाही. म्हणलं निमंत्रित पाहुणा, 6 महिन्यापासून आम्हाला निमंत्रण आहे. माझ्या घरी आल्याशिवाय राहू नका, काही करा पण आल्याशिवाय राहू नका. जर तुम्ही माझ्या घरी आले नाही, गाठकोंडाशिवाय नाही का, आमच्या मामाचं लग्न आहे, आल्याशिवाय राहू नका. व्यवहारामध्ये असते ना. मला मी एकटा नाही, प्रत्येक डेऱ्यात एक
गोपाळ आहे म्हणून. तुझा मुलगा पुन्हा डेऱ्यात आहे, दाखवू का म्हणाला तुला. मग ज्या डेऱ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण होते त्या डेऱ्याजवळ यशोदेला घेऊन झाला आणि यशोदेला सांगितलं हात घाल की भगवंताला वर काढलं. हाती धरून या काढीला बाहेर, ये कोणी या करी शोध त्याचे, ये कोणी या करी शोध त्याचे. हाती धरून या हाती धरून या काढीला अरे कृष्णा काय बरं तू असं करतो, मी तुला काही खायला प्यायला देत नाही का. यशोदा म्हटलं का असे आणखी तू करतो, हे सर्व त्याचं कृत्य पामतो. यशोदे नाही आले पाणी. म्हटलं कृष्णा तू आता मोठा झालेला आहे, काहीतरी शिकला पाहिजे. काय शिकायचं आहे तुला. म्हटलं काही वेद वगैरे शिकतो की नाही. भगवान म्हणायला लागले असं कुठं झालेलं आहे का. विद्यार्थी कुठं गुरुजीला शिकवतो, तू गुरुजी आहे का. म्हटलं ते वेदाला जाऊन इथे येण्याची पडवणी वेद केला. शाळा पूर्वीपासून शिक्षणाची पद्धत आहे बरं का. असं आहे ना, देशाची उन्नती कशाने होत असते, शिक्षणात पुढे गेलं पाहिजे. पोरही कशात पुढे गेलं पाहिजे, शिक्षणात गेलं पाहिजे. जितकं विद्येला महत्त्व आहे तितकं श्रीमंतीला नाही. विठ्ठल म्हणून ते गाडगे महाराज म्हणायचे काही करा, निंदन करा, खुरपण करा, पण पोराला शिकवल्याशिवाय राहू नका. असं आहे. यावर्षी कोरोनाने तरुण पोराच्या शिक्षणाचं मोठी हाल केले बा. 1 वर्ष फुकट गेलं बा. ही मोठी हानी आहे बा. असं आहे. पैशाची हानी भरून निघेल, पण शिक्षणाची हानी काय होत नाही, भरून निघत नाही. म्हटलं कृष्णा तुला आता काय केलं. आई म्हणायला लागली मग तुला आवडते तरी काय. गोप ब्राह्मण प्रतिपादन, मला गाई ब्राह्मण यांची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दे. मग काय करता, गोप ब्राह्मण म्हणून परमात्मा गाई राखण्याकरता जातो. यशोदा त्याला आणि तुमच्या गुराख्याचा पोशाख करून देतात. गुराखी म्हटल्यानंतर गाई वळवण्याकरता काठी लागत असते, खाली बसण्याकरता घोंगडी लागत असते. तेव्हा यशोदेने भगवान श्रीकृष्णाच्या अंगावर ते घोंगडी कुठे ठेवली होती. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, हातामध्ये काठी. 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 दारित ते देणे, दारित ते देणे, दारित ते देणे. सावळा सावळा जगदेणे, राधे राधे राधे. मुकुंद मुरारी, मुकुंद मुरारी, राधे राधे राधे. मुकुंद मुरारी, मुकुंद मुरारी, राधे राधे राधे. मुकुंद मुरारी, मुरारी, राधे राधे राधे. तेव्हा आणखी त्या गाई चारण्याकरता परमात्मा जायचे. आणि नंतर चरून झाल्यानंतर कडुंबाच्या वृक्षाखाली सगळ्या गाई असं बसून ठेवायची बा. मग वाकड्या, वडद्या, पेंद्या, सुदामा ही सगळी मंडळी असायची. मग त्या वेळामध्ये परमात्मा विटी, दांडू, चेंडू, लगोरी, नाना परी खेळ मांडियाला यमुने तिरी. नाना प्रकारचे खेळ नाही आनंदाची जोड. भगवंताशी खेळ खेळण्याकरता हे वारकरी पंथ खेळ मांडियाला
वाळवंटी काय नाचती वैष्णव. आम्ही धुंडा महाराज नाचताना, दांडेकर महाराज नाचताना पाहिले बघा. विठ्ठल विठ्ठल. खोटं वाटतं. आमचं थोडं भाग्य आहे बघा. ते आनंदाश्रम स्वामी होते ना कने, ते आमच्याबरोबर फुगडी खेळले बघा. भोसीरकर माऊली. म्हटलं बा काहीतरी पूर्वजन्माची काय असेल, पुण्याही असेल, खेळ मांडीला, वाळवंटी काही, हे सगळं आपल्याला आपलं पाहतं. पण त्याला काही मर्यादा आहे. मग सगळे गोपाळ म्हणायला लागले कृष्णा अरे तू काहीतरी नाश्ता बिस्ता करून इथं काय आपला घरी बसायला झाली आता सगळ्या गोपाळांनी आणखी आपल्या त्या शिदोऱ्या आणल्या. यमुनेचं तीर आहे, यमुना वाहून राहिलेली आहे, कळंबाचे वृक्ष आहे, याप्रमाणे सहल असते. म्हणून एका खडगावरती भगवान श्रीकृष्ण उभे राहिले. सगळे गोपाळ असे शिस्तीत बसले बा बोल असे. भगवान म्हणू लागले म्हणलं तुमच्या सोडा आता तुमच्या शिदोऱ्या. काय काय आहे तुमच्या? आता गरिबाची शिदोरी, वारकऱ्याची शिदोरी, त्याच्यात काय राहणार आहे? मग आता वारकरी म्हटल्यानंतर अजून ताजी भाकरी काही त्याच्या वाट्याला आली नाही. वारकरी शिळ्या भाकरी पार करी. ती भाकरी केवढी असते? एक एक भाकरी म्हणजे एक एक गाडीचं चाकच. चतकोर जरी खाल्लं तरी 3 दिवस पोट दुखते. आणि ते करवती भोजन. आमचे वैद्य महाराज सांगा, आमचे स्वामी महाराज होते ना, सगळ्या कीर्तन करायचं, सगळे कीर्तन करा एका कीर्तनात मानत असत बरं का. 15चे 15 कीर्तन करा आपल्या कीर्तनात राहायचे. सुंदर कीर्तन करायचे. आणि मग काय विचारतो का ती शिदोरी भगवंतानी सांगितलं मला जमणार नाही. मग का बरं जमणार नाही? माझी आहे तैसे पाहे माझी आहे जा बघू आपल्या घरी. आणि तुमच्या आईला जर देत नसले तर मला चोरून आणा. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथ महाराज, नामदेव महाराज, हे सगळी मंडळी होती गोपाळ रूपाने. भांडायला लागली म्हणलं देवा अरे कोणाला सांगतो तू घरी जाऊन घर आहे का म्हणे. मग तुकोबरासारखे होते ते म्हणू लागले देवा कोणाला सांगतो. अरे घर बीर आहे का कुठे? आता जा घरी आईला विचारा. म्हटलं आता घरही सुद्धा नाही, आई नाही, बापही नाही. म्हटलं मग आमचा आई बाप आहे तरी कोण? कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, बैला बैलो लता कृष्ण, बैला बैलो लता कृष्ण. हरी कृष्ण माझे माता, कृष्ण माझे पिता, बैला बैलो लता कृष्ण, बैला बैलो लता कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, बैला बैलो लता
आहे का कोणी आम्हाला आता ते आळंदीला विद्यार्थी येत असतो बघा, घरदार सोडून येतो. एखाद्या वेळा प्रसंगात म्हणा जा तुझ्या घरी, आई वडिलाला का बरं आणतो, तर म्हणतो स्वतः पुढे घर आहे का. अरे मग तुझ्या आई वडील कोण आहे बरं का, त्वमेव माता तिथेच आहे. म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज साधकाचा ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, म्हणून आमची आई कोण जर कोण असेल तर ज्ञानेश्वर माऊली आमची आई आहे. नुसती आमचीच नाही, जगाची माऊली आहे बा, असं आहे. ज्ञानोबर आहे हे विश्वाची माझे घर. म्हणून सगळ्या संतांनी ज्ञानोबराला आणखी आई म्हटलेलं आहे. काय वय आहे ज्ञानेश्वर महाराजाचं, 14-15 वर्षाचं वय नाही. आणि सगळं जग नाही का काय पसायदान आहे. जे खडाची व्यंकटी आहे का नाही, किंबहुना सर्व सुखीन पूर्ण होऊनी भजिजो आदिपुरखे अखंड. म्हणून सगळ्या जगाची आई होण्याचा मान कोणाला मिळाला असेल, ज्ञानोबराला मिळाला. वेदशास्त्रे देते बाई, म्हणते ज्ञानाबाई आई, म्हणते ज्ञानाबाई आई. वेदशास्त्रे देती बाई, म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई. म्हणून सर्व गोपाळांचा निग्रह परमेश्वराने पाडला. म्हणलं देवा हाकलून जरी दिलं तुका म्हणे आता नवजो दबडीचा, तुझेच वारीचा पुतळा अन्न नको करू मोकळा. म्हणून त्यांचा सगळा भाव पाडला परमात्म्याने. आपल्या सिधोरीमध्ये ज्या सिधोऱ्या मिळून घेतल्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. याचा अर्थ असा आहे देवभक्त दोन्ही एक रूप झाले, मुळी जे संचले जैसे तैसे. मिठाचा खडा पाण्यात पडल्यानंतर तो वेगळा राहतो का, त्याप्रमाणे सगळे भक्त आपल्या स्वरूपामध्ये परमात्म्याने मिळून घेतले. तो काला कसा वाटत होतो, एकमेका देवमुखी सुखे घालू अंबरे. हा त्याला द्यायचा, तो त्याला द्यायचा, असा हा काल्याचा मोठा आनंद आहे बा. आणि तो आनंद आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये असा अगणित आनंद आहे बा. आणि ही परंपरा पुंडलिकरायापासून ही चालत आलेली आहे. सप्ताह, त्याच्यामध्ये सप्ताहाची सांगता कशाने होते, काल्यानीच होत असे बा. त्या दिवशी कीर्तनकार स्वतंत्र नसतो. त्या दिवशी त्यांनी भगवान श्रीकृष्णाचं काय सांगितलं पाहिजे, चरित्रच सांगितलं पाहिजे. अशा भगवंताच्या या चरित्र लिहिल्याचा आनंद आज स्वामी महाराजांच्या द्वारा सप्ताह होऊन या सप्ताहामध्ये नाही का कीर्तन प्रवचन नाही का प्रख्यात असे कीर्तनकार मंडळी आणून तुम्हाला आम जनतेला आनंद दिला. तेव्हा आमच्या स्वामी महाराजांचं जेवढं कौतुक केलं तेवढं काय थोडंच आहे. तेव्हा असाच आनंद तुम्हा सर्वांना एकच साल नाही, सालावादप्रमाणे यावंच चंद्रदिवा करू. जोपर्यंत आणखी सूर्यचंद्र आहे तोपर्यंत असा हा सप्ताह करवण्याच्याही कालामध्ये एवढा मोठा समाज जमलेला आहे. म्हणून लोकांच्या अंतःकरणात किती प्रेम आहे हे दिसून येतं. असाच सप्ताह दरवर्षी व्हावा अशी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना. छंदे तुका मने छंदे तुका
कामने छंदे कामने छंदे आये निर्वेधी गोविंदे ये निर्वेधी गोविंदे ये निर्वेधी गोविंदे नर आनंदल्या आनंदल्या भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पण करून सेवेला विराम देऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल जय कंठी कंठी धरिला कृष्ण मणी सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. माझा वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.